उपवासाला काहीतरी गोड खावंसं वाटतं, पण उपवासामध्ये आपण एकतरी साबुदाणा खीर बनवतो, नसता शेंगदाण्याचे लाडू बनवतो. पण आज मी तुम्हाला अशी मिठाई दाखवणार आहे, जे तुम्ही नवरात्रामध्ये खाऊ शकता आणि नवरात्र झाल्यावरसुद्धा 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. अशी ही मिठाई पटकन होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये होते. चला तर रेसिपीला आपल्या सुरुवात करूया आणि ही मिठाई कशी बनवायची ते पाहूया आता. त्यासाठी इथं मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हे पॅकेटचं पनीर आहे. तुम्ही घरचं सुद्धा पनीर वापरू शकता. आता आपल्याला पनीर खिसून घ्यायचं आहे. पनीर मी खिसून घेतलेलं आहे बघा. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचा आहे, ज्याला आपण सुक्या खोबऱ्याचा किस असे म्हणतो, ते टाकायचं आहे. अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धा कप मिल्क पावडर, खोबऱ्याचा किस आणि मिल्क पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पनीरमध्ये. यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकूया. हे सर्व टाकून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. पनीर, सुक्या खोबऱ्याचा किस आणि मिल्क पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला गोळा तयार करायचा नाही, फक्त हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं एकजीव झालेलं आहे. आता याचा आपल्याला गोळा तयार करायचा नाही. आता हे असंच बाजूला ठेवून देऊया. ज्या प्लेटामध्ये आपल्याला मिश्रण काढायचं आहे त्या प्लेटाला आपण तूप लावून बाजूला ठेवायचं आहे. प्लेटाला तूप लावून घेऊया. आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा तूप वापरायचं आपल्याला. तूप आपल्याला जास्त लागणार नाही, फक्त 1 चमचा. 1 चमचा तुपावर ही मिठाई तयार होणार आहे. इथं मी 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आता हलक्या हाताने आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. याचा पाक तयार करायचा नाही आपल्याला. फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे. हे बघा, आता गूळ पातळ झालेला आहे बघा. आपल्याला पाक तयार करायचा नाही. आता यामध्ये आपल्याला जे आपण पनीरचं सारण तयार करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे. सर्व पनीरचं सारण टाकूया यामध्ये. गूळ आणि पनीर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला गूळ आणि पनीर एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्याला सारण हे पॅन सोडत नाही तोपर्यंत एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं मिश्रण तयार आहे. पॅन सोडत आहे बघा. हे बघा, इथपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिट लागतील आपल्याला. आता आपण गॅस बंद करून हे काढून घ्यायचं आपल्याला. असं पॅन सोडत आहे बघा सारण. आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये. मिश्रण आपलं गरम आहे. हलक्या हाताने पसरून घेऊया. थोडंसं वाटीनंही दाबून घेऊया आपण हलक्या हाताने. यावर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता. इथं मी पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. थोडंसं हलक्या हाताने आपण वाटीने दाबून घेऊया. हलक्या हाताने वाटीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि हे थंड होण्यासाठी एक अर्धा तास ठेवायचं आपल्याला. अर्ध्या तासानंतर बघूया आता हे थंड झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कापूया. तुम्ही त्रिकोणी, चौकोनी कशीही वडी कापू शकता. ही मिठाई झटपट होते, एकदम कमी साहित्यामध्ये होते.
खाण्यासाठी तर खूपच छान लागते. इथं मी त्रिकोणी काप करत आहे. मस्त अशी आपली मिठाई तयार आहे बघा खाण्यासाठी. ही मिठाई फ्रीजमध्ये 15 दिवस टिकते. हे बघा, एकदम मऊसूत अशी ही आपली मिठाई तयार आहे खाण्यासाठी. एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होते आणि 15 दिवस टिकते फ्रीजमध्ये आरामात. खूप छान मस्त अशी ही मऊसूत मिठाई आपली तयार आहे खाण्यासाठी. एकदा नक्की ट्राय करा. मस्त अशी आपली मिठाई तयार आहे.